अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करणाऱ्या चांडणी येथील शेतकऱ्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने करण्यात आलेल्या या वृक्ष लागवडीसाठीचे अनुदान देण्यात आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। उपोषणानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तात्पुरती आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। तर अनुदानापासून वंचित ठेवल्यामुळे आर्थिक नुकसान, मानसिक त्रास तसेच चौकशीच्या फेऱ्यात अडकवून त्रास दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। तर न्याय आणि हक्काचे अनुदान मिळावे या मागणीसाठी शेतकरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। मी पातूर तालुक्यातील चांदणी या गावातील शेतकरी असून शेतकरी राजा ग्रुपमधून 4 शेतकरी आहे। आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून शासनासोबत रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदानासाठी भांडत आहोत। गेली 3 वर्ष झाले आमच्या शेतामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे, परंतु अद्याप आम्हाला अनुदान मिळालेले नाही। तसेच पातूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे व नापिकी झाल्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत। आज शेतकऱ्यांवरती आत्महत्येची वेळ आलेली आहे। शासन दरबारी 2 वेळ उपोषण करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही। तसेच आम्ही 2 वेळ न्याय मिळाला नाही, त्यामुळे आम्ही बी वैष्णवी मॅडम तसेच कुमार साहेब असताना सुद्धा उपोषणाला 5-6 दिवस बसलेलो होतो, तेव्हाही आम्हाला न्याय मिळाला नाही। अहवाल 2 तयार झाले, डबलही उपोषणाला बसलो, आयुक्तांकडे निवेदन दिले, उपोषणाला बसलो, तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही। प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांकडून आमच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे। पातूर तालुक्यातील शेतकरी हा कर्जबाजारी झालेला असून अतिवृष्टीमुळे नापिकी झालेली आहे। तरी शेतकऱ्यांवरती झालेला हा अन्याय खूप मोठा आहे, कारण 1.5 वर्ष झाले आम्ही शासनासोबत भांडत आहोत। तरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे। आणि जे शेतकरी अनुदानापासून 4 शेतकरी आम्ही वंचित आहोत, यांना त्यांचे अनुदान देऊन ज्या अधिकाऱ्यांनी आमच्यावरती अन्याय केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे। तुम्ही काय केलं? आम्ही आज इथं 3 दिवसा अगोदर 23 तारखेला आम्ही मेश्राम मॅडम यांना निवेदन दिले की आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत। आज 11:30 वाजता आमचे ठिय्या आंदोलन होते। आम्ही 11:30 वाजता इथं आलो तर या कार्यालयाला कुलूप लावलेला आहे, त्यामुळे आम्ही ऑफिसच्या बाहेर ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। शेतकऱ्यावर अन्याय करून साहेब राजा आम्ही इमानदार चौकशा केल्याने का तुम्ही आम्ही उठून उठले की तुम्ही साहेब वाघ होता आम्ही बकरे होतो, मग काय तसं काहीच नाही आहे। मग अन्याय झाला की नाही? 1.5 वर्षापासून तुम्ही पाहून राहिले चौकशीला 1 दिवस आली कसं नसती बदल झाली ना, नसती चालूच आहे ना। मग चालू आहे तर तुम्ही का नाही न्याय देणार? मग 1.5 वर्षापासून बदलच नाही झालेली। आपण ते कारवाईचा अहवाल आला ते आपण नोटिसा देतो, मग काही डिप्टी शिव काही खुलासे आलेले साहेब तुमचा जो होता मास्टरचं पेमेंट गेलं काही असं कुठे गेलं? दाखवा ना, आमचं चेक करा ना, आम्ही इथं सर्व बोलवा ना आमच्या मग काहीच नाही साहेब। शेतकऱ्यावर अन्याय करण्यात आला। गेल्या 1.5 वर्षापासून शासनाचे भांडून जर फायदा नसेल होत तर मग शासन न्याय व्यवस्था आहे कशासाठी? शासन न्याय समजा खऱ्या लोकांसाठी तेच आम्ही उठत नाही। आम्हाला 5 दिवसाच्या आत काय निर्णय देतात तो द्या, आमचं अनुदान आमच्या खात्यात जमा करा, नसन देत तर मग आम्ही आयुक्ताच्या कॅबिनमध्ये आत्मदान करण्यासाठी सर्व शेतकरी जातो। बस ते कोणाच्या याच्यातून देतात ते तुम्ही द्या, नसन देत तर नाही सांगा, लेखी द्या। कोण दोषी आहे याची नाव नाही द्या।